समृद्धी महामार्गावर कारंजाजवळ लक्झरीचा अपघात, 14 ते 16 प्रवासी गंभीर जखमी। काल 2 फेब्रुवारीच्या रात्री 12:30च्या सुमारास नागपूरवरून पुण्याकडे जात असलेल्या पूजा लक्झरीने ट्रकला मागून धडक दिल्याने 15 जण गंभीर जखमी झाले आहेत। अचानक नीलगाय आडवी आल्याने समोरील ट्रकने ब्रेक मारले, त्यामुळे मागून येत असलेल्या पूजा कंपनीच्या लक्झरीने ट्रकला जोरदार धडक दिली। सदर अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्गावर कारंजा पायलट विधाता चव्हाण, डॉक्टर भास्कर आडे, शेलू बाजारचे पायलट उल्हास खिल्लारे, डॉक्टर सैफुद्दीन, शिवनी पायलट तुषार राजगिरे, डॉक्टर झाकीर व श्री गुरुमंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख कारंजा व पायलट किशोर खोडके तसेच डॉक्टर जय गुरुदेव रुग्णवाहिकेचे अनिकेत भिलांडे, अविनाश भोयर, श्याम घोडेस्वार, छोटू उके यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली। जखमींना त्वरित उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे दाखल करण्यात आले। लक्झरीच्या या अपघातात जखमी झालेल्यांमध्ये राजेंद्र यादव नागपूर, नरेंद्र कटरे गोंदिया, निलेश वानखडे कापसी अकोला, समीर ऐदलाबादकर नागपूर, निर्मला तायडे पुणे, रोहन तोडकर सांगली, प्रियंका तोडकर सांगली, शुभम मेघारे नागपूर, रुपेश घोनमोड चंद्रपूर, पंचशील भगत संभाजीनगर, दिलीप कुमार चव्हाण नागपूर, विशाल केतकर वर्धा, मशिंद्रनाथ भूतकर हिंगणघाट, प्रतीक्षा नासरे वर्धा, खुश कौशल्य मिश्रा वर्धा, वैभव शिवनकर भंडारा, प्रिया मून वर्धा, वेदांत कांबळे कृष्णप्रकाश मिश्रा मिर्जापूर उत्तर प्रदेश, सुवर्णा माडी विजयनगर सांगली, हेमंत फुलवणी वर्धा, सूरज बावने चंद्रपूर, निखिल तुरकर भंडारा, पूजा ताडे नागपूर यांचा समावेश आहे। कारंजा येथील रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जाधव यांनी प्रथम उपचार करून सर्व रुग्णांना पुढील उपचारासाठी अकोला, अमरावती व वर्धा येथे रेफर केले आहे। घटनेची माहिती मिळताच PSI मधुकर राठोड, पोलीस कॉन्स्टेबल आडे, सुमित डोनेकर, शुभम चव्हाण, वैभव कुठे, ASF बाळकृष्ण सावंत, गजानन सोनवणे व ग्रामीण पोलीस स्टेशनचा स्टाफ घटनास्थळी पोहोचला व जखमींना रुग्णालयात पाठविण्यासाठी मदत कार्य केले। समृद्धीवर घडलेल्या अपघातादरम्यान 108 रुग्णवाहिकेसह कारंजा येथील श्री गुरुमंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांनी ही महत्त्वाची भूमिका बजावली। नागपूर ते पुणेकडे जाणाऱ्या ट्रक समोर अचानक रोहीगाय आल्याने त्यांनी ब्रेक मारले, तर पाठीमागून येणारी लक्झरी त्या ट्रकवर मागून धडकली, त्यामुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे।